21 प्राप्तांकांचा मध्य 48 आहे, पहिल्या 11 प्राप्तांकांचा मध्य 44, तर शेवटच्या 11 प्राप्तांकांचा मध्य 52 आहे. तर त्यात तुम्हाला सांगायचं की 11वा प्राप्तांक काय असणार. बरोबर. आता सोपा आहे मित्रांनो, समजवलाय बघा पहिला प्रश्न. म्हणजेच बघा सरळ सरळ पहिले तर 21 गुणिला काय करायचंय तुम्हाला, 21 गुणिला करायचं मित्रांनो 48. ओके, टोटल काय मिळतं बघा, 48 गुणिला 21 केला 8 1 8 4 1 4. परत बघा मित्रांनो 8 2 16 6 चले 4 2 8 आणि 1 झाला 9, म्हणजे इथे 8 6 4 10 0 चले 1 9 1 10. म्हणजे मित्रांनो एकूण किती झाले 108. बरोबर. आता ह्या ज्या संख्या होते 21 प्राप्तांक जे होते त्यांची टोटल झाली 108. आता यात त्यांनी काय सांगितलंय, 11 प्राप्तांकांची 44, पहिले 11 प्राप्तांकांची 44 आणि नंतरच्या 11 प्राप्तांकांचे 52. नंतरच्या 11 प्राप्तांकांचे झाले 52. बरोबर. मग 11 चोक 44 चा 4 हातच्याला 4, 11 चोक 44 45 1 47 48. बरोबर. आणि इकडे बघा परत 11 2 22 चा 2 हातच्याला 2, 11 5 55 आणि 2 57. बरोबर. आता ह्या किती झाल्या, टोटल झाले मित्रांनो 22. ओके, 22 जणांचे टोटल किती बघा, 22 जणांची टोटल प्लस केली मी किती, हे 6 14 1 15 5 हातच्याला 1 आणि 5 आणि 5 10, म्हणजेच 22 जणांची टोटल मिळाली 1056. बरोबर. 1056 झाली, पण आपल्याकडे होते किती 21च होते, म्हणजे कोणता तरी एक हा काय होतोय रिपीट होतोय, दोनदा मोजल्या जातोय. बरोबर. मग त्यामुळे काय करायचं मित्रांनो, 1056 मधनं 1008 हा मायनस करून घ्या बघा, हा झाला 4, हा झाला बघा 16, 16 8 गेले 8, हा 4, हा 0 0, म्हणजे आन्सर किती मित्रांनो, तर 48. बघा आन्सर किती येणार 48.